नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण 4 मधील प्रश्न क्रमांक 4. ई बँकिंग म्हणजे काय आणि ई बँकिंगचे विविध घटक स्पष्ट करा. याआधी आपण बँक म्हणजे काय ते बघितलं होतं. बँकेचे विविध प्रकार बघितले होते. त्याचबरोबर व्यावसायिक बँकेची कार्य काय असतात ते देखील आपण बघितलं होतं. आज आपल्याला बघायचे आहे ई बँकिंग म्हणजे काय आणि त्याचे विविध घटक. ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंगलाच काय म्हटलं जातं, शॉर्ट मध्ये ई बँकिंग असं म्हटलं जातं. ई बँकिंगला आभासी बँकिंग म्हणजे व्हर्च्युअल बँकिंग असे देखील म्हणतात. आता ई बँकिंगला व्हर्च्युअल बँकिंग का म्हटलं जातं? कारण की ई बँकिंग म्हणजे इंटरनेट, मोबाईल, कम्प्युटर याचा वापर करून बँकेचे ट्रान्झॅक्शन किंवा बँकेचे जे काही व्यवहार होतात ते आपण करू शकतो. म्हणजे प्रत्यक्ष बँक नसताना देखील बँकेसारखं वातावरण किंवा बँक ज्या काही गोष्टी करू शकते त्या गोष्टी आपण घर बसल्या करू शकतो ई बँकिंगच्या माध्यमातून. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं व्हर्च्युअल बँकिंग म्हणजे आभासी बँकिंग. म्हणजे एक प्रकारची बँकच इलेक्ट्रॉनिक म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून एक प्रकारची बँकच आपल्या मोबाईलवर तयार झालेली असते, आपल्या लॅपटॉपवर तयार झालेली असते, आपल्या कम्प्युटरवर तयार झालेली असते. आणि त्याच्या माध्यमातून बँकेमध्ये जाऊन आपण जी कामं करू शकतो, जे व्यवहार करू शकतो, ती कामं आपण इलेक्ट्रॉनिक म्हणजे इंटरनेटचा वापर करून करू शकतो. म्हणून ई बँकिंगला आभासी बँकिंग किंवा व्हर्च्युअल बँकिंग असं देखील म्हटलं जातं. ई बँकिंग हे संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासाचे फलित आहे. आता ई बँकिंग कशामुळे शक्य झालेलं आहे? संगणक म्हणजे कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जी काही प्रगती झालेली आहे, विकास झालेला आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. मग इलेक्ट्रॉनिक मध्ये मोबाईलचा समावेश होतो, त्यामध्ये तुमचं इंटरनेट आलं, मोबाईल कम्युनिकेशन आलं, या सर्व गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि ह्यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली, झपाट्याने प्रगती होत गेली, झपाट्याने विकास होत गेला आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की आज ई बँकिंग अतिशय सोपं झालेलं आहे. ई बँकिंग अंतर्गत बँकिंग कार्याचे संगणकीकरण केले जाते. ई बँकिंगचे काही घटक खालीलप्रमाणे आहेत. आणि ई बँकिंग मध्ये काय होतं, ई बँकिंगचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा ज्या गोष्टी बँकेमध्ये जाऊन आपण जे व्यवहार करू शकतो ते बँकेमध्ये न जाता आपण आपल्या घरी मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप याचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून आपण ते सर्व व्यवहार करू शकतो. आता आपल्याला बघायचे आहेत ई बँकिंगचे काही जे घटक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पहिलं आहे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा एटीएम. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा एटीएम, ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑटोमॅटिक ट्रेलर मशीन नाही किंवा ऑल टाइम मनी देखील नाही, तर त्याचं नाव काय आहे? ऑटोमेटेड ट्रेलर मशीन. ट्रेलर म्हणजे जो कॅशियर असतो, पैसे देणारा असतो, त्याला काय शब्द वापरला जातो? ट्रेलर. म्हणून म्हटलं जातं ऑटोमेटेड ट्रेलर मशीन. पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी ग्राहक स्वतः वापर करतात. तसेच विविध सुविधांसाठी जसे शिल्लक, नगद चौकशी, पैसे हस्तांतरण, धनादेश पुस्तक मागणी, खाते विवरणासाठी देखील याचा उपयोग होतो. आज रोख स्वीकृती यंत्राद्वारे कॅश डिपॉझिट मशीन रोख रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. एटीएम ही मशीन मला वाटतं सर्वच जणांनी आपण पाहिलेली आहे. आता ह्या एटीएम मध्ये देखील बदल होत गेलेला आहे. आधीच्या एटीएम मध्ये फक्त पैसे देण्याचं काम केलं जात होतं, परंतु आताच्या ज्या मशीन आहेत त्या एटीएम मध्ये पैसे देण्याबरोबरच पैसे घेण्याचे देखील काम केलं जातं. म्हणजे जर आपल्याला पैसे बँकेमध्ये भरायचे असतील तर प्रत्यक्ष बँकेमध्ये काउंटरवर जाण्याची गरज नसते. त्या ठिकाणी कॅश डिपॉझिट मशीन असते, म्हणजे एटीएमच असते, त्या ठिकाणी आपण पैसे भरू शकतो. मग एटीएमचा वापर करून आपण फक्त पैसे काढू शकतो का? तर नाही. पैसे काढता तर येतातच, त्याचबरोबर काही मशीन अशा आहेत त्या ठिकाणी आपल्याला पैसे काढता देखील येतात, त्याचबरोबर पैसे भरता देखील येतात. दोन्ही कामं करण्यासाठी त्या प्रकारच्या ज्या मशीन आहेत त्या सक्षम आहेत. मग एटीएमचा वापर फक्त पैसे भरणे, पैसे काढणे एवढ्यासाठीच केला जाऊ शकतो का? तर नाही. त्याचा वापर आपण एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करू शकतो,
एटीएमचा वापर आपण आपल्या बँकेमध्ये किती पैसे शिल्लक आहेत, आपल्या अकाउंटमध्ये पैसे किती शिल्लक आहेत, त्याची जर आपल्याला स्टेटमेंट बघायचं असेल, त्याचं विवरण बघायचं असेल, तर त्यासाठी देखील आपण त्याचा वापर करू शकतो. आपल्याला चेकबुक पाहिजे असेल, त्याच्यासाठी आपल्याला समजा अर्ज देण्याची गरज नाही, त्या ठिकाणी ऑप्शन असतं चेकबुक म्हणून, बरोबर, चेकबुक रिक्वेस्ट, तो ऑप्शन जर आपण प्रेस केला तर आपली रिक्वेस्ट त्या ठिकाणी जाते आणि आपल्या घरी चेकबुक पाठवला जातो. तर अशा विविध प्रकारच्या सुविधा एटीएम मशीनच्या द्वारे आपल्याला पुरवल्या जातात. दुसरं आहे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. सदर कार्डाद्वारे कार्डधारक विविध बाबींसाठी पैसे खर्च करू शकतात. सुविधा देणारी बँक एक प्रकारचे तरल खाते तयार करून ग्राहकांना विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा देते. सदर कार्डामुळे कार्डधारकास रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसते. क्रेडिट कार्ड जसं आपलं एटीएम कार्ड असतं, जसं आपलं डेबिट कार्ड असतं, तशाच प्रकारे दिसणारं असतं क्रेडिट कार्ड. फरक एवढाच असतो, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याच्यामध्ये फरक एवढाच आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे उधारी, म्हणजे एखादी बँक आपल्याला क्रेडिट कार्ड देते, याचा अर्थ आपण जेवढी त्यांनी लिमिट सांगितलेली आहे, जेवढी मर्यादा सांगितली आहे, तेवढे पैसे आपण त्याच्या माध्यमातून खर्च करू शकतो. आपण त्या क्रेडिट कार्डचा वापर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी करू शकतो, क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाईन शॉपिंगसाठी करू शकतो आणि इतर अनेक गोष्टीसाठी करू शकतो. म्हणजे तेवढे पैसे आपण मर्यादा जेवढी दिलेली आहे तेवढे पैसे आपण खर्च करू शकतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला क्रेडिट कार्ड मिळालेलं आहे आणि बँकेने आपल्याला मर्यादा दिलेली आहे 25,000, म्हणजे 25,000 पर्यंत मी पैसे खर्च करू शकतो. आणि मी जेव्हा ते पैसे खर्च करेल तेव्हा बँक मला काही मुदत देईल, 30 दिवसाची मुदत देईल, म्हणजे 30 दिवसानंतर मला ते पैसे परत करावे लागतील. कारण की क्रेडिटचा अर्थ काय आहे? उधारी. परंतु लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड जेव्हा तुम्ही बाळगत असतील तेव्हा एकापेक्षा जास्त कंपनीचे क्रेडिट कार्ड बाळगणे धोक्याचं असतं. का? कारण की आपल्याला उधारी मिळत जाते, आपण खर्च करत जातो, परंतु ते पैसे आपल्याला परत करायचे असतात. म्हणून परत करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार सहन करावा लागतो. तिसरं आहे डेबिट कार्ड. डेबिट कार्ड त्यालाच आपण एटीएम कार्ड असं म्हणत असतो. आजकाल बहुतेक बँका खातेदारांना चालू करताच डेबिट कार्डाची सुविधा प्रदान करतात. डेबिट कार्डाद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते. काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत पर्सनलाइज कार्ड सुविधा प्रदान करतात. आता डेबिट कार्ड मध्ये काय, तुम्हाला जे एटीएम कार्ड मिळत असतं बघा, तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन करता तुम्हाला एक एटीएम कार्ड दिलं जातं, तेच असतं डेबिट कार्ड. मग याचा फायदा काय असतो? तुमच्या अकाउंट मधून जे पैसे आहेत तेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे जर डेबिट कार्डचा वापर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साठी करू शकता, त्यासाठी जर तुम्ही शॉपिंग साठी वापर केला, अकाउंट मध्ये जे पैसे असतील ते डायरेक्ट मायनस होणार. म्हणजे जेवढे पैसे असतील तेवढेच खर्च होणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त खर्च होणार नाहीत. हा डेबिट कार्डचा फायदा आहे क्रेडिट कार्ड पेक्षा. क्रेडिट कार्ड मध्ये काय असतं, तुम्हाला उधारी दिली जाते आणि त्यामुळे काय होतं, आपला खर्च या ठिकाणी वाढतो आणि ते पैसे आपल्याला पुन्हा रिटर्न करावे लागतात. कारण की 1 महिना असेल, 1.5 महिना असेल, जशी बँकेची पॉलिसी असेल त्यानुसार ते रिटर्न करावे लागतात. बँक त्याच्यावर व्याज देखील घेत असते. पण डेबिट कार्डचं तसं नसतं, तुमच्या अकाउंट मध्ये जे पैसे असतील तेच तुम्ही वापरणार आहेत, बरोबर. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त पैसे डेबिट कार्ड मधनं निघणारच नाहीत किंवा त्यापेक्षा जास्त खर्च तुमचा होणारच नाही. त्यामुळे डेबिट कार्ड असणे हे सोयीचं ठरतं, क्रेडिट कार्ड थोडेसं धोकेदायक ठरू शकतं. चौथा आहे आरटीजीएस सुविधा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, तात्काळ निधी हस्तांतरण प्रणाली सुविधा होय. या सुविधेमध्ये तात्काळ, रिअल टाइम आणि स्थूल आधारावर ग्रॉस सेटलमेंट एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण होते. ही बँकिंग प्रणालीमधील सर्वात वेगवान निधी हस्तांतर सुविधा आहे. म्हणजे जर आपल्याला एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये, मग ते खाते एकाच बँकेचे असू शकतात किंवा दुसऱ्या बँकेचे असतील, आपल्याला पैसे जर ट्रान्सफर करायचे असतील, हस्तांतरण करायचे असतील, तर त्यासाठी आपण आरटीजीएस या सुविधेचा वापर करू शकतो. तात्काळ सुविधेमध्ये रिअल टाइम व्यवहार कोणत्याही प्रतीक्षा कालावधीच्या अधीन नसते.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर व्यवहार त्वरित पूर्ण केले जातात. प्राप्त बँकेला निधी हस्तांतरण संदेश मिळाल्यापासून 2 तासाच्या आत ग्राहकाच्या खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक आहे. म्हणजे ह्यामध्ये रिअल टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही पैसे ट्रान्सफर करतात लगेच ज्यावेळी त्या बँकेला त्या प्रकारचा मेसेज जातो किंवा त्या प्रकारची माहिती जाते 2 तासामध्ये तुमच्या अकाउंटवर किंवा तुम्ही ज्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले त्या व्यक्तीच्या अकाउंटला 2 तासामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. स्थूल आधारावर म्हणजे कुठलेही व्यवहार एकत्रित न करता स्वतंत्र व्यवहार पूर्ण केला जातो. म्हणजे स्थूल आधारावर म्हणजे की बाबा 25 ट्रान्झॅक्शन आले का मग एकत्र त्यांचं ट्रान्झॅक्शन पूर्ण केले जातील, व्यवहार पूर्ण केले जातील, अशा प्रकारे काम यामध्ये केलं जात नाही. प्रत्येक व्यवहारावर त्या ठिकाणी काम केलं जातं. एक जरी ट्रान्झॅक्शन असेल तरी ते 2 तासामध्ये पूर्ण केलं जातं. तात्काळ निधी हस्तांतरण सुविधेमध्ये किमान रकमेची मर्यादा 2 लाख रुपये असते. तथापि किमान रक्कम वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळी असू शकते. आता ह्यामध्ये किमान जी रक्कम आहे ती किती आहे? 2 लाख रुपये आहे. परंतु बँकेनुसार त्याची जी मर्यादा आहे ती वेगवेगळी असू शकते. 5वा आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT. या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. म्हणजे जसं मला जर माझ्या अकाउंट मधून पैसे तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचे असतील, तुमची बँक आणि माझी बँक एकच असू शकते किंवा वेगवेगळी देखील असू शकते. त्यासाठी मी ह्या सुविधेचा वापर देखील करू शकतो. सदर सुविधेसाठी ग्राहकाला शाखेचा हस्तांतरण सांकेतिक क्रमांक NEFT कोड आणि लाभार्थ्यांचे बेनिफिशियरी तपशील द्यावे लागतात. परंतु हे हस्तांतरण करत असताना आपल्याला बँकेचा जो काही कोड असतो तो कोड आपल्याला माहिती असला पाहिजे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या व्यक्तीच्या अकाउंटची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. निधी हस्तांतरण व्यवहार हे ठराविक वेळेमध्ये होतात. उदाहरणार्थ या प्रणालीमध्ये हस्तांतरण विनंत्या या अर्ध्या तासाच्या भागात पार पाडल्या जातात. आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या 24 भागांमध्ये हस्तांतरण पार पडते. म्हणजे ह्यामध्ये काम करत असताना अर्ध्या तासामध्ये जेवढे व्यवहार आलेले आहेत, जेवढे ट्रान्झॅक्शन आलेले आहेत ते एकत्रितपणे त्यांच्यावर काम केलं जातं. RTGS मध्ये एक ट्रान्झॅक्शन वर काम केलं जातं, परंतु ह्यामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि अर्ध्या तासामध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन आलेले आहेत त्यांच्यावर एकत्रितपणे त्या ठिकाणी काम केलं जातं. राष्ट्रीय निधी हस्तांतरण आणि तात्काळ निधी हस्तांतरण यामधील मुख्य फरक असा आहे की तात्काळ निधी हस्तांतरण प्रणालीत हस्तांतरण तात्काळ होते, तर राष्ट्रीय निधी हस्तांतरणामध्ये सर्व विनंत्या एकत्रित करून व्यवहार पार पाडले जातात. म्हणजे आपण RTGS मध्ये बघितलं, आता मी रिक्वेस्ट केली ट्रान्सफरची तर ती रिक्वेस्ट लगेच त्या ठिकाणी काय केली जाईल, त्याच्यावर काम केलं जाईल आणि ज्या व्यक्तीला मी पैसे पाठवलेले आहेत त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले जातील 2 तासामध्ये. बरोबर, जास्तीत जास्त 2 तासामध्ये. परंतु NEFT मध्ये काय केलं जातं, मी आता समजा रिक्वेस्ट केली तरी अर्धा तासाचा त्यांचा वेळ असतो. अर्धा तासामध्ये सर्व रिक्वेस्ट जेवढ्या लोकांच्या रिक्वेस्ट येतील, समजा 100 लोकांच्या रिक्वेस्ट आल्या, मग अर्धा तासापर्यंत 100 लोकांच्या रिक्वेस्ट आल्या, मग 100 लोकांच्या रिक्वेस्टवर काम केलं जाईल आणि त्यानुसार मग पैसे ट्रान्सफर केले जातील. तर NEFT मध्ये पटकन पैसे ट्रान्सफर केले जात नाही, यामध्ये थोडासा उशीर लागू शकतो. 6वा आहे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. नेट आणि मोबाईल बँकिंगची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी संसाधनाच्या मदतीने व्यवहार करण्यास सक्षम आहेत. आता आपल्याला समजा बँकेने नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ही सुविधा उपलब्ध करून दिली, तर आपण आपला संगणक असेल, लॅपटॉप असेल, आपला मोबाईल असेल याचा वापर करून आपण अनेक प्रकारची बँकेशी संबंधित व्यवहार करू शकतो. सदर सुविधा ग्राहकाला विविध व्यवहार करण्यास सक्षम करते. मोबाईल भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या सहाय्याने सेवांचा वापर करणे. या सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळतो.
ग्राहकांना भ्रमणध्वनीवरून शिल्लकीची विनंती, निधी हस्तांतरण, धनादेश थांबवल्याची सूचना, धनादेश पुस्तिका विनंती इत्यादी व्यवहार करता येतात. आणि ह्यामध्ये आपण मोबाईलचा वापर करून आपल्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे, आपल्याला पैसे जर ट्रान्सफर करायचे असतील त्याचा देखील आपण मोबाईलचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकतो. आपण एखाद्या व्यक्तीला धनादेश दिला असेल, तो जर आपल्याला थांबवायचा असेल, ते देखील आपण मोबाईलचा वापर करून थांबवू शकतो. किंवा आपलं एटीएम कार्ड आहे आणि ते गहाळ झालेलं असेल, तर त्याच्यावरील ट्रान्झॅक्शन जर आपल्याला थांबवायचे असतील, तरी देखील आपण मोबाईलचा वापर करून ते देखील आपण या ठिकाणी करू शकतो. तर मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, संगणक असेल, या सर्वांचा वापर करून आपण बँकेशी संबंधित विविध प्रकारचे जे काही व्यवहार आहेत ते आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो. सातवं आहे तात्काळ पैसे देयक सुविधा. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरण करण्यास सुविधा उपलब्ध करून देते. आणि इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टम, आता आपण बघितलं असेल की गुगल पे असेल, पेटीएम असेल, याच्या माध्यमातून आपण त्वरित म्हणजे एका मिनिटाच्या आत एका अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंटला पैसे काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. तर अशा प्रकारे ई बँकिंगच्या माध्यमातून आपण बँकेशी संबंधित विविध प्रकारचे जे व्यवहार आहेत ते मोबाईलच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो.